नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की 134वीं जयंती के अवसर पर कांग्रेस की मुंबई से कांग्रेस सांसद वर्षा गायकवाड़ अपने परिवार के साथ दादर की चैत्य भूमि डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को अभिवादन करने के लिए पहुंची। वर्षा गायकवाड़ ने मीडिया से बातचीत करते हुए देशवासियों को डॉक्टर अम्बेडकर जयंती की शुभकामनाएं दी। साथ ही केंद्र सरकार के संविधान राजनीति पर टिप्पणी भी की। मला वाटतं काँग्रेसबद्दल काय सूचना करायची त्यांना गरज नाही। त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये काही गोष्टींची अंमलबजावणी केली तर फार चांगलं राहील। आणि मला असं वाटतं ना की मोदीजींना हा देश समजलेला नाही। जातीयतेच्या पलीकडे जाऊन हा देश आहे। ह्या देशामध्ये 10 किलोमीटर नंतर भाषा बदलते, त्या ठिकाणचे राहणीमान बदलतं, प्रत्येक जाती धर्माची लोक एकत्र राहतात, एकमेकांचे सण त्या ठिकाणी जे आहे ते साजरे करतात। त्यामुळे सातत्याने जातीयतेच्या पलीकडे जाऊन भारतामध्ये आज चायनाचं आक्रमण चाललेलं आहे। आज मोठ्या प्रमाणामध्ये भारताची सगळ्यात मोठी समस्या झालेली आहे की अमेरिका आणि चायनाने त्या ठिकाणी टेरिफ लावलेली आहे। त्याच्याबद्दल पण कधीतरी मोदीजींनी बोलावं, बेरोजगारीबद्दल बोलावं, महागाईबद्दल बोलावं, ह्याच्याबद्दल लोकांना अपेक्षा आहे। खरं तर 14मध्ये लोकांनी त्यांना निवडून कशाला आणलं? काळं धन आणणार, त्या ठिकाणी बेरोजगारी कमी करणार, मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर बघितलं त्यांनी सांगितलं होतं की मी महिलांवरती अत्याचार कमी करणार। या प्रश्नावरती मोदीजी बोलत नाही। दुर्दैवाने मोदीजी आठवण करून देते की 14ला तुम्ही काय प्रॉमिस केलं होतं। नाही, मी बोलले ना मोदीजीने, मी आताच सांगितलं की संविधान समजलेलंच नाहीये की त्यांना जर संविधान समजलं असतं तर त्यांनी जे आहे ना, ज्या तऱ्हेने मी बोलले की काही घटना सांगितल्या मी, त्या घटनावरती का बोलत नाहीत? त्यामुळे मोदीजींना जे म्हणतात ना कळण्याच्या बाबतीमध्ये माझं म्हणणं तेच आहे, ते हाथरसवर का बोलत नाही, उन्हावर का बोलत नाहीत, ते मध्य प्रदेशच्या घटनेवर का बोलत नाही, महाराष्ट्रामधल्या घटनेवर का बोलत नाहीत? त्यावेळी ते गप्पा बसतात। आज अॅट्रॉसिटी किती वाढली आहे मागासवर्गीयांवरची, कळा ना डेटा। पत्रकारांनी पण थोडा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यावरती बोललं पाहिजे। खरं तर या देशामध्ये मी पहिल्यांदा बघते की मूलभूत प्रश्नाबद्दल चर्चा न करता फक्त आपण जातीयतेबद्दल चर्चा करतो। हिंदू मुसलमान, मराठा वर्सेस ओबीसी, हे काय चाललेलं आहे? आदिवासी वर्सेस धनगड, हे काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये? यासाठी भाजपा जबाबदार आहे। ज्या वेळेपासून भाजपचं सरकार, म्हणून तुम्हाला डबल इंजिनला ह्यासाठी निवडून दिलेलं नाहीये। डबल इंजिनला म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं काय माहितीये, रोटी आणि बेटीचे व्यवहार करा, जातीय तणावाला कमी करा। जातीयतेचे तणाव कमी झाले, लोक एकत्र आली, एकमेकाबरोबर जेवण लागली, एकमेकाशी लग्न करायला लागली, तर हे जाती तणावाचं राजकारण खतम होऊन जाईल आणि राजकारण आणि धर्मकारण हे वेगळे आहे, हे बाबासाहेबांनी सांगितले। समाजकारण आणि राजकारण एक हे बाबासाहेबांनी सांगितले। त्यामुळे मला अपेक्षित आहे की बाबासाहेबांचा भारत घडवावा। आणि बाबासाहेबांना अपेक्षा काय होती? मला हे पण बोलायचं, बाबासाहेबांना अपेक्षित काय होती की भारत बहुत्वमय म्हणजे काय, न्यायमय व्हावा, समतावादी व्हावा आणि त्या ठिकाणी विज्ञान दृष्टिकोनवादी व्हावा, तीच अपेक्षा मी करते। फिलहाल आवाज इंडिया में इतना ही। नमस्कार।